नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट या नावाचा टॉपिक आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. टेटसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा घटक आहे. तुम्हाला माहिती असेल आता जानेवारीमध्ये टेटची एक्झाम आहे आणि त्यामध्ये रिझनिंग नावाचा पार्ट हा 80% म्हणजे 80 मार्कासाठी आहे. म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये सिटिंग अरेंजमेंटवरती महत्त्वाचे 4 ते 5 क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिलाच प्रश्न असेल या ठिकाणी. बघा प्रश्न काय म्हणतो, PQRST आणि U हे 6 लोक एका वळीत बसतात. त्याच क्रमाने आवश्यक नाही, म्हणजे याच क्रमाने बसले असं आवश्यक नाही. जर 2 व्यक्ती P आणि Q मध्ये बसल्या आणि 2 व्यक्ती T आणि U मध्ये बसल्या तर R आणि S मध्ये किती व्यक्ती बसेल? बघा आता हा प्रश्न कसा सॉल्व करायचा. सर्वप्रथम आपण काय करूयात, तो काय म्हणतो P आणि Q मध्ये 2 व्यक्ती बसले. आपण सर्वप्रथम या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी काय करूयात, P आणि Q मध्ये 2 व्यक्ती म्हणजे आपण काय करूयात, इथं Q लिहूयात. म्हणजे 1 आणि 2 यामध्ये 2 व्यक्ती बसलेले आहेत, बरोबर. आता परत ते काय म्हणतं, T आणि U मध्ये परत 2 व्यक्ती बसलेले आहेत, T आणि U मध्ये. ओके, मग आपण काय करूयात, T कुठे लिहायचा बरं, तर आपण लिहूयात फॉर एक्झाम्पल T लिहूयात आपण T लिहिणार बघा, इथे लिहूयात. ओके, आता आपण जर का या ठिकाणी T लिहिलं, बघा स्टार्टिंगला काय म्हणते, P आणि Q मध्ये 2 व्यक्ती म्हणजे P आणि Q मध्ये 2 व्यक्ती बसलेले आहेत आणि नंतर T आणि U मध्ये. मग P जर का इथं लिहिला तर हा एक इथं असेल आणि हा एक, या 2 मध्ये कोण बसलेले आहे, 2 व्यक्ती बसलेले आहेत. मग U कुठे असणार आहे, तर U असणार आहे, एक सेकंद, आपण T लिहूयात इथे. मग या ठिकाणी जर का T बसलेला असेल तर T आणि U मध्ये 2 व्यक्ती म्हणजे Q आणि T याच्यामध्ये हे 2 व्यक्ती बसलेले आहेत. कोणाच्यामध्ये, T आणि U मध्ये. मग U कुठे येणार आहे, या ठिकाणी बघा. T मध्ये 2 व्यक्ती कोण कोण, Q आणि इथं जो काही येईल तो व्यक्ती. ओके, आता परत काय म्हणतं, तर R आणि S मध्ये किती व्यक्ती बसेल. आता R आणि S मध्ये बघा, आता R कुठे लिहायचा आणि S कुठे लिहायचं हे आपण बघूयात. फॉर एक्झाम्पल आपण काय करूयात, या ठिकाणी R आपण लिहून बघूयात. ओके, जर का R आपण या ठिकाणी लिहिलं तर मग आता आपल्याला काय लिहावं लागेल, S, कारण R आणि S मध्ये 2 व्यक्ती म्हणजे 1 2 आपल्याला इकडेच घ्यावं लागेल कारण इकडे तर येणार नाही. मग मला एक सांगा, Q आणि T मध्ये R आणि S मध्ये 2 व्यक्ती म्हणजे बघा Q आणि T असे 2 व्यक्ती बसलेले आहेत. आपली सर्व अरेंजमेंट झालेली आहे का, 6 लोक आहेत, 1 2 3 4 5 6, बरोबर. मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे, तर R आणि S मध्ये किती व्यक्ती, R आणि S मध्ये किती व्यक्ती आहेत, हे 2 व्यक्ती. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न आहे, ABCDEFG 7 व्यक्ती मध्यभागी गोलाकार टेबलावरती बसलेले आहेत. ओके, आणि E आणि F मध्ये फक्त C बसलेला आहे. G हा A च्या अगदी डाव्या बाजूला बसलेला आहे, जो D च्या लगेच डावीकडे बसला आहे. जर F हा G च्या अगदी डाव्या बाजूला बसला असेल तर B च्या लगेच उजव्या बाजूला कोण बसलेला आहे. बघा सर्वप्रथम आपण काय करूयात, 7 लोक एका सर्कलवरती बसून घेऊयात. ओके, 7 व्यक्ती. मग मला एक सांगा, आपण जर काही सर्कल काढलं, ओके, हे आपण या ठिकाणी सर्कल काढलं. आता याच्यावरती आपण 7 व्यक्ती बसवून घेऊयात. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 व्यक्ती बसले. ओके, आता मला एक सांगा, E आणि F मध्ये फक्त C आहे, E आणि F मध्ये फक्त C आहेत. मग आपण काय करूयात,
आपण सर्वप्रथम ई आणि एफ मांडून घेऊयात. फॉर एक्झाम्पल इथं मी एफ मांडला. ओके, मग ई कुठे मांडावं लागेल? इथे, किंवा तुम्ही इथे सुद्धा मांडवू शकता. कुठे? इथे, कारण यांच्यामध्ये एक व्यक्ती आहे. मग इथं कोण आहे? सी. बघा, ई आणि एफमध्ये फक्त सी बसलेला आहे. जी हा एच्या अगदी डाव्या बाजूला बसलेला आहे. जी हा एच्या डाव्या बाजूला कोण आहे? जी हा एच्या डाव्या बाजूला. मग समजा ए जर का आपण इथं घेतला तर एची डावी बाजू कोणती झाली? ही. मग या ठिकाणी कोण येणार आहे? जी येणार आहे. परत काय म्हणतं ते? जो डीच्या लगेच डावीकडे बसलेला आहे. जो डीच्या डावीकडे बसलेला आहे. डीच्या डावीकडे कोण बसलेला आहे? मग ए. मग इथं काय येणार आहे? डी. आता राहिलं कोण? ए बी फक्त राहिला. बघा, ए बी सी डी ई एफ जी, बरोबर 7 व्यक्ती बसले. आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? तर बीच्या लगेच उजव्या बाजूला कोण बसला? बीच्या लगेच उजव्या बाजूला कोण बसलेला आहे? ई. बरोबर, बीच्या उजव्या बाजूला ई. बरोबर, आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, 3 नंबरचा प्रश्न आहे. 7 व्यक्ती ए ते जी एका गोलाकार टेबलावरती एकमेकांकडे तोंड करून अशा पद्धतीने बसले आहेत की ई हा बीच्या लगतच उजवीकडे बसला आहे. एक व्यक्ती ए आणि ईच्या दरम्यान बसला आहे. डी हा बी आणि जीच्या लगतच शेजारी बसलेला आहे. ए हा सीच्या लगतच उजवीकडे आहे. एफच्या लगतच डावीकडे कोण बसला आहे? बघा, सेम आपण काय करूयात? 7 व्यक्ती पहिले बसवून घेऊयात. बघा, या ठिकाणी सर्कल काढला. आता आपण 7 व्यक्ती बसवून घेऊयात. बघा, या ठिकाणी एक सेकंद. सात व्यक्ती 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, ए ते जी पर्यंत अशा पद्धतीने बसले आहेत की बी हा ईच्या लगतच उजवीकडे. बी हा ईच्या उजवीकडे. आपण काय करूयात? बीला लिहूयात इथे ईच्या उजवीकडे. बरोबर, ईच्या उजवीकडे बी. आणि परत काय म्हणतं ते? एक व्यक्ती ए आणि ईच्या दरम्यान आहे. ए आणि ईच्या दरम्यान म्हणजे कुठे? इथे. इथे कोण असणार आहे? इथे असणार आहे ए. इथं कुठला तरी एखादा व्यक्ती असेल. परत डी हा बी आणि जीच्या लगतच आहे. डी आहे ना, बी आणि जीच्या लगतच. ओके, इथे येणार आहे जी आणि इथे येणार आहे डी, कारण डी हा लगतच आहे. नेक्स्ट काय आहे? ए हा सीच्या लगतच उजवीकडे आहे. ए हा सीच्या उजवीकडे म्हणजे सी कुठे येणार आहे? इथे. सीची उजवी बाजू ए. मग आता काय राहिलं? ए बी सी डी ई झालं. इथं राहणार एफ, कारण जी ऑलरेडी आहे. मग प्रश्न काय विचारला? एफच्या लगतच डावीकडे कोण? एफच्या डावीकडे कोण आहे? मग ए. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, प्रश्न काय म्हणतो? 4 नंबरचा प्रश्न आहे. 5 मुलं LMNOP एका पंचकोनी टेबलाभोवती त्याचक्रमाने एका पंचकोनी टेबलाभोवती बसतात. त्याचक्रमाने आवश्यक नाही. एल हा एमच्या उजवीकडे दुसरा, पीच्या डावीकडे दुसरा, जो एनच्या शेजारी आहे, तर एनच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? तर मित्रांनो, हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, सोपा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये करा. बघूयात पुढचा प्रश्न. तर 5 नंबरचा प्रश्न आहे. 6 व्यक्ती PQRST
एका षटकोनी टेबलाभोवती बसलेले आहेत. जसे की टी हा पीच्या लगेच डावीकडे आहे. यू च्या विरुद्ध आहे. बरोबर, यू च्या विरुद्ध आहे. जर टी हा क्यूच्या उजव्या बाजूला बसला असेल तर एसच्या विरुद्ध कोण बसलेला असेल. बघा, षटकोनी म्हणते म्हणजेच काय, 6 लोक एका टेबलाभोवती बसलेले आहेत. मग आपण काय करूयात, षटकोनी काढून घेऊयात. ओके, मला एक सांगा, एक सेकंद. दोन, 3, 4, 5 आणि 6. किंवा षटकोन नाही जरी काढला तरी चालतं. आपण काय करूयात, सर्कल काढून घेऊयात. सर्कलने सुद्धा बसत असतं. फक्त आपल्याला 6 लोक बसवायचे म्हणून आपण काढतो. बघा, एक सर्कल काढला. आता मला एक सांगा, तो काय म्हणतो, जसे की टी हा पीच्या लगेच डावीकडे आहे. बघा, पहिले 6 व्यक्ती काढून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, बघा, टी हा पीच्या लगेच डावीकडे. पीच्या डावीकडे कोण आहे, टी. आपण जर का पीला इथं बसवलं, पीच्या डावीकडे कोण आहे, टी. आणि यूच्या विरुद्ध आहे. आणि यूची विरुद्ध कुठली येणार आहे, मग ही येणार आहे. कोण आहे इथे, क्यू. बरोबर. मग आता मला एक सांगा, जर आर हा क्यूच्या उजव्या बाजूला असेल, जर आर हा क्यूच्या विरुद्ध असेल, जर आर हा क्यूच्या विरुद्ध असेल, विरुद्ध बाजूला असेल, बरोबर, मग आर कुठे येणार आहे, इथे. मग पुढे काय विचारलंय, तर एसच्या विरुद्ध कोण असणार आहे. मग इथे कोण राहणार आहे, इतर यू येणार आहे किंवा मग इथे एस येणार आहे. आपण इथे एस लिहून बघूयात आणि इथे यू लिहून बघूयात. बघूया मॅच होते का. आता बघा, टी हा पीच्या डावीकडे आहे, बरोबर आहे, आणि यूच्या विरुद्ध आहे, हे सुद्धा बरोबर आहे. जर क्यू हा उजव्या बाजूला असेल, ओके, तर एसच्या विरुद्ध कोण असणार आहे. मग मला एक सांगा, एसच्या विरुद्ध कोण असणार आहे, आर. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. समजलं मित्रांनो. तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण एकूण 5 प्रश्न बघितलेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. ओके, अजून एक, जर तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनमध्ये डाऊट असेल, कुठल्याही एक्झामचा असेल, तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा कॉलसुद्धा करू शकता आणि व्हॉट्सअपला देखील पाठवू शकता. हा नंबर मास्टर ऑफ मॅथ्स या नावाने सेव्ह करा. कुठल्याही एक्झामचा क्वेश्चन, मॅथ किंवा रिजनिंगचा, तुम्ही या नंबरवरती पाठवू शकता. आणि आजपासून आपण कंटिन्युअसली पोलीस भरती, त्याचबरोबर टेट, या सर्व एक्झामचे आपण यूट्यूबला लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.